आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. भास्कराच्या संगे थेंब बिघडला, थेंब बिघडला पर्जन्यची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. ज्ञानज्योती संगे वात बिघडली, वात बिघडली प्रकाशित झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कीर्तनाच्या संगे ताळ बिघडले, ताळ बिघडले नाद ब्रह्म झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कास्तकारा संगे जन बिघडले, जन बिघडले संजीवक झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. हां हॅलो. हां नाही ना, आत्ताच तर बंद केलं. दुपारी ये ना आता, ये 4च्या बाद. नाही ते लाईव्ह येणारे म्हणले ना सरपंच आज. अगं ते नाहीत का वर्धेच्या अशोकची बंग निरंजनाताई. सरपंचानं काहीतरी जुगाड केलंय आणि आता ते त्याच्या वावरात आणि आपण इकडं आपल्या चावडीवर असं डायरेक्ट बोलणं होणार आहे म्हणले. हां ये ना तू बी. नाही आम्ही तर बिघडलोच आहे म्हणा, पण तू आली 4 चांगल्या गोष्टी कानावर पडल्या तर लगेच काय आयब्रो जाड होणार नाही तू या. कास्तकार नसशील ग तू, पण जेवते की नाही 2 डाव वरपून. तर मग पानात पडलेलं आलं कुठून, कोण्या क्वालिटीचं हे तर तपासून घ्यायला पाहिजे का नाही. हां अगं साधं फेस पॅक लावायचं म्हणलं तर 50दा कंपनी विचारते तू. तर मग पानातलं टोमॅटो कोणत्या बीजाचं खाऊन राहिली याची काहीच फिकीर नाही तुले. हां पाहिजो येत असली तर ये जो, नाही तर आहे घरीच. हां 4 वाजता उघडते ना बरोबर. ये ठेव का आता. हां बरं आता मी तुम्हाला सांगितलं का असं वावर राहते ज्याच्यात एकाच वावरात 25-30 पिकं घेतली जातात आणि ते पण निव्वळ पावसाच्या पाण्यावर. म्हणजे कसं आहे रासायनिक खत नाही, शेतातलं शेतात जिरवलं जातं आणि जमीन सुपीक केली जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा शेतीला सगळ्यात जास्त फायदा होतो. आणि हे सगळं संजीवक शेतीच्या प्रयोगाचं फळ आहे बरं का. आता मला वाटतं की तुमच्या मनात खूप साऱ्या शंका आहेत, म्हणून मी काय ठरवलं की काहीतरी असा जुगाड करायचा आणि ज्याने हे केले त्यालाच तुमच्या समोर आणायचं. म्हणजे कसं आहे तुम्ही तुमच्या शंका डायरेक्ट त्यांना विचारू शकता ना. हां आणि कधी पण श्रीकृष्णाच्या तोंडातूनच गीता ऐकायला मजा येते की नाही. हां तर म्हणून आता वर्ध्याच्या अशोक बंग आणि निरंजनाताई तुमच्याशी असं व्हिडिओ कॉलनं जुळणार आहेत. तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते बिनधास्त विचारायचं. नाही म्हणजे कसं आहे आपली शेती आणि आपला प्रयोग हा अख्ख्या हंगामाचा प्रयोग राहते ना, बरोबर आहे का नाही. सरपंच हां एक विचारायचं होतं. अहो सध्या बुडाखाली काहीच राहिलेलं नाही हो. पैसे बुडवायची परिस्थिती शिकून नाही राहील. नाही प्रयोग तर करायचेच आहे आपल्याला. तसं नाही तात्या, त्यांनी प्रयोग करून ठेवलाय. आपल्याला आता काहीच रिस्क नाहीये. रिपीट टेलिकास्ट होतं हे. हां सक्सेस तर भेटणारच आहे ना. जस का हेच जाणारे पेरायले.
हां, नमस्कार अशोकजी. नमस्कार ताई. आम्ही सर्व दिसून राहिलो ना तुम्हाला? नमस्कार. नमस्कार. तुम्ही सर्व दिसतायत आम्हाला. हां, सरपंच सगळ्यांची ओळख करून द्या ना. हे तात्या, आमचे ज्येष्ठ शेतकरी. राम राम. नमस्कार. हे जग्गूभाऊ नमस्कार. आणि हा मिल्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय सर. नमस्कार. हां, आणि ही उज्ज्वला, हिचं ब्युटी पार्लर आहे. आणि सर, हिला ना हळदीचा आपल्या पार्लरमध्ये काहीतरी उपयोग करून घ्यायचा आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे. आमच्याकडे काही व्हिडिओ सुद्धा आहेत, ते पण तुम्हाला आम्ही वेळोवेळी दाखवू. आधीच हे सांगा की स्वावलंबी शेतीच्या प्रयोगाचं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट म्हणजे खरं तर आपल्याला जायचं कुठे आहे हे समजून घेणं, त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. उद्दिष्ट पहिलं आहे, आपल्या देशामध्ये जो मुबलक सूर्यप्रकाश सर्वत्र सर्व शेतांवर असतो, त्या शक्तीचा उपयोग करून आपण उत्पादन पुरेपूर अधिक वाढवणं. दुसरं उद्दिष्ट आहे, हे उत्पादन होत असताना शेतकऱ्याला खर्च वजा जाता कमाई शिल्लक राहावी आणि तसा खर्च शेतीतला कमी व्हावा. तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, या देशामध्ये 130 कोटी लोकांना दिवसातून 3 वेळा असे 365 दिवस खाऊ घालणारा हा अन्नदाता स्वतः मात्र अर्धपोटी असा राहतो. त्याच्या कुटुंबाला पुरेसा चौरस आहार मिळावा, विषमुक्त अन्न मिळावं, असं घडायला हवं, अशी शेती व्हायला हवी. चौथं उद्दिष्ट आहे, हे सर्व करत असताना शेती ज्यांच्या आधारावर घडते, ती माती, ते पाणी, ते आपलं वातावरण, हवामान, तापमान, हे सर्व जितकं जास्त अनुकूल राखता येईल, टिकवून ठेवता येईल, ते घडलं पाहिजे. आणि पाचवं, हवामानातले बदल आणि बाजारातले चढउतार यांचे शेतीला आणि शेतकऱ्याला गचके बसणार नाहीत, अशी थोडी स्थिर शेती व्हावी. अशी आहेत आपल्या स्वावलंबी संजीवक शेतीची उद्दिष्ट, म्हणजेच या शेतीचे हे मंत्र आहेत. घरी खायला सकस अन्न, हा मुद्दा एकदम बरोबर आहे सर तुमचा. हो, आजकाल जो पिकवतो त्यांच्याच पोराबाळांना खायला प्यायला भेटत नाही चांगलं. पॉइंट यात. आणि सर, मी तुमच्या दोघांच्या कामाबद्दल बरंच वाचलंय. तुम्ही जे नवदर्शन वगैरे म्हणता, ते आमच्या लोकांना जरा समजावून सांगता का तुम्ही? हे योग्य, अगदी. आपल्याला मंत्र समजले, पण त्यातून तंत्र कसं हे शेतामध्ये अवलंबता येईल हे समजून घेऊया. त्या 9 मुद्द्यांना, त्या 9 तंत्रांनाच आम्ही नवदर्शन असं म्हणतो. पहिलं, पिकांचा फेरपालट होत राहिला पाहिजे. म्हणजे कापूसच कापूस लावत राहिले, किंवा सोयाबीन, किंवा ऊस, किंवा भात, असं एकच एक पीक सदैव न येता त्यामध्ये पिकांचा फेरपालट होत राहावा. आपल्या पूर्वजांनी पारंपरिक शेतीमध्ये या तत्त्वाचा बऱ्याच चांगल्या प्रकारे अवलंब केला होता, करत असतात. पण आता नवी शेती जी आलेली, व्यापारी शेती, केवळ पैशासाठी शेती, त्यामध्ये हे महत्त्वाचं तंत्र आपण विसरत चाललेलो आहोत. आमचे खरं वडिलोपार्जित शेती आहे आणि पिढ्यानपिढ्या जो आमचा समाज आहे तो शेती करणाराच आहे. त्यामुळे आमच्याकडे बाळकडू शेतीचं पहिल्यापासून आहेच. आमची साधारण घरची 6 एकर शेती आहे आणि ज्या शेतीमध्ये आमच्याकडे व्हरायटी ऑफ क्रॉप्स करतो. म्हणजे एक ते एकच शेती असं आम्ही करत नाही, खूप वेगवेगळ्या प्रकारची शेती करतो आम्ही, ज्याच्यामध्ये काही बाजारात विकण्यासाठी, काही घरी लागणारं. आणि ही सगळी शेती करत असताना आमची स्वतःची एक विहीर पण आहे, ज्याच्यातून आम्ही पाणी येतो. काही ठिकाणी ड्रीप आणि अशी पाण्याच्या पण व्यवस्था आम्ही वापरतो. आम्ही भुईमूग, मका, गहू, बाजरी, ज्वारी सगळं करतो. म्हणजे कांदे असतात, लसूण असतो, सगळंच असतं. म्हणजे थोडं थोडं सगळं असतं. म्हणजे आता एका शेतात भुईमूग पेरला, नंतर मग गहू करायचा त्याच्यात, आणि मग परत पुढल्या वर्षी मग त्याच्यात बाजरी किंवा बाजरी पेरायची. तेच पीक घेतलं ना की मग ते बरोबर येत नाही, किंवा शेंगा लागत नाही, कमी पडतात, किंवा रोग पडतो. म्हणजे असं वाढतो जास्त, खाली शेंगायला लागत नाही, असं होतं. एखाद्या पिकामध्ये जे बायोमास निर्माण होतो किंवा त्याच्या असण्यामुळे जे जमिनीतले घटक वापरले जातात आणि ते पुन्हा त्या जमिनीमध्ये त्याचे घटक पडले जातात. म्हणजे त्याचे काडी कचरा असेल, पालापाचोळा, तो जमिनीच्या वर पडतो
आणि त्याचा बेवड म्हणून पुढच्या ह्याच्यात उपयोग होतो. आपण त्याला बेवड असं म्हणतो. फेरपालट म्हणजे शेतकरी पारंपरिक आहे त्याला बेवड म्हणतात, की पहिल्या पिकाचा फायदा दुसऱ्या पिकाला चांगला होतो. त्याचं उदाहरणच द्यायचं म्हणलं तर आमच्याकडं हरभरा हे पीक केलं जातं, की हरभऱ्याची हरभरा एक 1.5-2 महिन्यात निघून गेल्यानंतर त्याची दुसऱ्या पिकांना उपयोगी पडते आम्हाला. तर हा एक फेरपालटाचाच विषय आहे. आणि एक ते एक प्रकारचं जमिनीचा जो कस आहे तो वापरला जात नाही. प्रत्येक पीक हे वेगळ्या प्रकारचा कस वापरतं जमिनीचा. फेरपालटामध्ये तो फायदा असतो की प्रत्येक कस वापरला जातो जमिनीतला तुमचा. दुसरं महत्त्वाचं, पिकांमध्ये फेरपालट करून सुद्धा एकच पीक सर्वत्र पसरलेलं न ठेवता त्यामध्ये मध्ये मध्ये पिकांची सरमिसळ व्हायला हवी. म्हणजे मिश्र पिकं घ्यावीत. कापूस असला तरी त्यामध्ये आपण चवळी किंवा राजगिरा किंवा तीळ असं योग्य त्या पिकांची सरमिसळ करून पिकांना एकमेकाच्या सोबत मित्र आणि त्यांचं कुटुंब ठेवावं. अशी मिश्र पिकं घ्यावीत. मिश्र पिकं मी घेतो छोट्या शेतीसाठी, म्हणजे माझ्या घरच्यासाठी एक छोटा मी प्लॉट करतो. त्यामध्ये भाजीपाला असेल, कडधान्य असेल, या ज्या काही गोष्टी मला अत्यावश्यक आहे जेणेकरून मला वर्ष 6 महिनेभर पुरतील, मी त्या गोष्टीसाठी मी मिश्र पीक घेतो. मिश्र पीक हे अत्यंत खरं महत्त्वाचं आहे, की 2 आपले कॅश क्रॉप बरेचपैकी नगदी पिकं लोक करत असतात आणि त्याच्यामध्ये अंतर असतं. तर ते अंतर वापरण्यासाठी आपण इतर छोटी छोटी पिकं करून ती जागा वापरू शकतो, जेणेकरून तुम्हाला इतर मशागत आणि नवीन खर्च करायची गरज पडत नाही. त्याच पाण्यात आणि त्याच कामामध्ये तुमचं ते पीक निघून जातं. दुसरं, ती जागा वापरली जाते तर दुसरं वीड तिथं उगवत नाही. म्हणजे ती जागा झाकली गेल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीला डायरेक्ट न मिळला तर तिथं दुसरं गवतं उगवत नाही जी आपल्याला नको आहेत अशी. तर ती जागा पण नीट वापरली जाते. उदाहरणार्थ आपण तूर जर केली, हे मुख्य पीक आहे तूर आपलं, त्याच्यामध्ये आपण छोटी छोटी बाकीची पिकं घेऊन कमी कालावधीची पिकं घेऊन आपण त्यातून काढू शकतो, जेणेकरून तो वेळही वापरला जातो, जागाही वापरली जाते आणि नुकसान पण आपलं कधी कधी काय होतं, मेन पीक आपलं जर नुकसानीत गेलं तर इतर पिकांमध्ये त्याचं आपलं नुकसान भरून काढलं जातं. तर हा पण त्याचा एक उपयोग होतो चांगला. भुईमुगातच आम्ही मिश्र पीक करतो पावसाळ्यातच. असं भुईमुगात तीळ उडीद टाकतात, कोणी मूग पण करतो आम्ही, कोथिंबीर असते, चवळी, हे सगळं करता येतं. त्याचा फायदा काय होतो मिश्र पीक केल्याचा? फायदा असा होतो की ह्यात थोडं त्यात थोडं शेतकऱ्यांना मिळून जातं ना. अगदी एकाच पिका आपल्याला भुईमुग कसं 3 महिन्याने 3.5 महिन्याने किती एक 100 ते 110 दिवसाचं ते पीक आहे भुईमुगाचं. तर मग तोपर्यंत आपल्याला बसावं लागत नाही ना. कोथिंबीर टाकली तर किमान 40 दिवसात कोथिंबीर आपल्याला येते, किंवा उडीद मूग हे पण महिन्या 1.5 महिन्यात 2 महिन्यात येतं आपल्याला. मग ते पीक आपल्याला पहिल्यांदा फायदा होतो ना त्याचा. किंवा खुरपण अशी आवताचं ह्याचं त्याचं असं वरच्यावर निघून जातं. मग ते भुईमुग आपल्याला फायद्यात पडतो. तर तिकडे जे कपाशी होती त्या कपाशीमध्ये मूग म्हणजे उडीद होता, तर त्या पिकामध्ये आणि या पिकामध्ये पुष्कळ आसमानचा फरक वाटतो. कारण तिथं मूग उडीदचं जर निघाला पण पराठीची सुद्धा वाढ झाली आणि इथे मूग उडीद नव्हता पण वाढसुद्धा झाली नाही आणि झाड लहानच आहे. आता फ्लॅश येऊन राहिलेला आहे. इथे चांगले बोंड पकडले, इथे बोंड पकडले पण कमी बोंड आहे. पण तिथल्या आणि इथल्या जमिनीत काय फरक आहे का? हो, तिचे म्हणजे मूग उडीदामुळे जे खत मिळायचं ते खत मिळाल्यामुळे तिची सुपीकता जास्त वाढली, तिची सुपीकता कमी आहे. पण तुमची नेहमी सारखीच जमीन आहे का? जमीन सारखीच आहे, जमीन एकच आहे, बियाणं एकच आहे, पण थोडीशी लागवड 2 पद्धतीने करून पाहिली मी. इथं मिश्र पीक करून पाहिली, इथं बिनमिश्र पीक करून पाहिलं. म्हणजे दोनाची तफावत काय होते बा याची कल्पना करायसाठी असं पेरणी केलेली आहे. आणि याच्यात दाढवर्गीय पीक घेणे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. आपलं नियोजनमध्ये असं लक्ष ठेवावं की दाढवर्गीय कोणती ना कोणते पीक आपल्या जमिनीचे कोणत्यापर्यंत पोचली पाहिजे. अगदी बरोबर आहे आणि महत्त्वाचं आहे. या डाळवर्गीय पिकांचं फारच महत्त्व आहे. डाळवर्गीय पिकं आपल्या सर्वांना माहीत आहे की त्याच्या मुळावर गाठी असतात. त्यामध्ये अतिशय मूल्यवान अशा नत्र या मूलतत्वाचं स्थिरीकरण होतं आणि पिकांना ते मिळतात. तुम्हाला माहीत आहे, नत्र म्हणजे आपण जो युरिया देतो ते आपल्याला निसर्गातूनच मिळायला लागतं डाळवर्गीय पिकांमुळे. हा नत्र ते स्वतःही वापरतात आणि आपल्या जमिनीला म्हणजे इतर पिकांनाही देतात. या डाळवर्गीय पिकांचं आणखी एक फार मोठं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की फार लवकर हे जमीन झाकतात, म्हणजे आच्छादक पिकाप्रमाणे हे काम करतात. त्यामुळे ओलाव्याची मातीची सर्वच बाबतीत जास्त चांगली स्थिती होते.
जमीन चांगली राहते, जमीन भुसभुशीत राहते, दुसरं पिकं पण लावताना ते पिकं निघले तरी तूर जागेवर राहते. डाळीच्या ह्याच्यामधून आपल्याला नायट्रोजन हे करतं, त्याच्यासाठी स्पेसिफिक आपल्याला नायट्रोजन त्याच्यात द्यावं लागत नाही मातीला. त्याच्यामध्ये स्वतः नायट्रोजन असल्यामुळे मातीलाच नायट्रोजन त्यातून हे होतं, त्यामुळे चांगला फायदा होतो त्या ह्याच्यामध्ये डाळवर्गीय पिकांमध्ये. हा मूग आहे, तर मुगाच्या आतापर्यंत माझ्या 2 तोडण्या झालेल्या आहे आणि 5 किलो घरी मूग निघाला, पण शेंगा पूर्ण घरी ठेवून आहे, वाळवाचे आहे. आणि हा मूग आता हा तोडा 3रा तोडा निघाला का मी याला पूर्ण काढणार म्हणजे उपडून काही काढायची गरज नाही, याला सरळ वखर मारीन आणि त्या वखरांना आपोआपच निघाला का ह्या इच्छा इथंच दाबून देईन. त्याच्यामुळे काय होतं, या पालापाचोळ्याचं पूर्ण या पराठीला खत मिळेल. डाळवर्गीय पिकं बरीचशी अशी आहेत की जी अगदी थोड्या काळात सुद्धा येतात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, फार फार तर 4 महिन्यात. असे ह्या सर्व हे डाळवर्गीय पिकांचं जे वैशिष्ट्य आहे तुम्हाला माहीत आहे. आता तुरीची डाळ तर आपण रोजच खातो, पण तूर, मूग, उडीद, चवळी, मोठ ही सर्व डाळवर्गीय पिकं. पण याशिवाय याच गटामधले बोरू म्हणजे ताग, ढेंचा, आणखी इतर ठिकाणी काही ठिकाणी लावला जाणारा भुईमूग जरी डाळ पीक नाही पण ते डाळवर्गीयच आहे. या सर्व डाळवर्गीय पिकांचं आपल्या या शेतीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. आणि ही डाळवर्गीय पिकं आपली केवळ वेगवेगळी एवढंच नव्हे, पण ती शेतामध्ये सर्वत्र विखुरलेली अशी हवीत. हरभरा करतो ना आम्ही, तर हरभऱ्याचं बेवड पण चांगला असतो शेतीला, कारण ते हरभरा काढून जर दुसरं पीक केलं ना त्या आंब्यामुळे दुसरं पीक चांगलं येतं. अच्छा. तर हरभरा करतो आम्ही. मूग आम्ही भुईमुगातच टाकतो, मूग उडीद टाकतो आम्ही भुईमुगात. या 2 ओळीमध्ये उडीद होता. ज्यावेळेस आपण माती स्टोडिंग केली त्यावेळेस उडीद होता या ठिकाणी. आता तो उडीद तोडून त्याचा ह्या जो कचरा आहे, हा कचरा सगळा उडदाचा आहे, याला कुजून यांनी हे सर्व कुजून टाकलं. आणि हा जो खत आहे हे खत सगळं कापसाला हे क्रिया करून राहिलेलं आहे. कारण की याला काही न देता या झाडाची वाढ म्हणजे पहिले आम्ही 2000मध्ये जो कापूस घेत होतो तर या ठिकाणी कापूस एवढाच राहायचा, आता कापसाची वाढसुद्धा चांगली आहे. चवळीतून दाणे मिळाले आणि कडब्यामध्येही काही चवळी कवड्यासोबत मिक्स आहे. आणि आता तुरीचं आता बिवड चांगला होतो याचा. जरी ज्वारीचं पीक घेतलं, जर हे ज्वारी निव्वळ ज्वारी असती तर पुढच्या वर्षी त्याचं पीक अजिबात वाढ नसती पकडली, जसं खालच्या पट्टीमध्ये झालं मागच्या वर्षी ज्वारी होती. तर इथे ज्वारी असून सुद्धा पुढच्या वर्षी इतकं चांगलं पीक येईल, कारण तुरीचा बिवड खूप चांगला होता आहे. आत्ताच एवढा पाला पडला सगळा, पुन्हा हा पूर्ण जमीन नाही दिसणार एवढा पाला पडणार आहे शेवटपर्यंत इथे. आणि ते तुरी निघाल्याबरोबर जर आपण मशागत केली तर सर्व जमिनीत दबल्या जाईल. ही पराठी वाढण्याचं कारण की इथे भुईमुग होता गेल्या वर्षी, आणि भुईमुगाचं कुटार इथे लावलेलं गेलं होतं. जे ढीग आहे तो ढीग लावला होता आणि तो गुरांना खाऊ घालला, पण पाला जो पाचोळा आहे तो इथेच पडला. आणि एवढा फरक पडला या पराठीचा आणि या पराठीचा. स्वावलंबी संजीव शेतीचं 4थं महत्त्वाचं आपलं सूत्र आहे नगदी अनेक. त्या शेतामध्ये एकच नगदी पीक सामान्यपणे शेतकरी लावतात, त्याऐवजी एकापेक्षा जास्त अनेक म्हणजे 2-3 तरी नगदी पिकं लावावीत. उदाहरणार्थ एकच कापूस किंवा एकच सोयाबीन किंवा एकच ऊस याऐवजी 2-3 तरी नगदी पिकं असावीत. त्यामुळे हवामानाचे आजकाल जे अशक्यप्राय बदलसुद्धा घडायला लागलेले आहेत, बाजारामध्ये जे अतिशय जास्त चढ उतार होतात, या दोन्हीचा शेतकऱ्याला आणि शेतीला धसका बसू नये अशा तऱ्हेची आपली नगदी पिकं ही सोय करून देतात. आणि सोबतच याच नगदी पिकांचं दरवर्षी फेरपालट करायचं.
उदाहरण स्वरूप आपण दरवेळ म्हणतो की कापूसमध्ये मूग किंवा उडीद घ्यायचं, ते ठिंगणी पीक असतात. पण काही लोक काही कारणास्तव बोरू घेतात, पण बोरूचं पीक एवढं वाढते की कापूसला दाबू शकते, तो ते योग्य नाही राहणार. आणि तुरीमध्ये आपण ज्वारी, मका किंवा बाजरीसारखा इरवा घेणार आहोत, लक्षात आहे ना. आणि ते प्रमाण बाहेर त्याचे बियाणे झाले किंवा मात्रा झाली, तो तुरीसारखं महत्त्वपूर्ण पीक पण ज्वारीची सावलीमध्ये दबू शकते. तर असं होऊ द्यायचं नाही. समजा 1 किलो तुरीचं बियाणं घेतलं तर त्याच्यात आपण 100 ग्रामच ज्वारी घ्यावी. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुरी मार खाईल, हे लक्षात घ्यावं. की जसं आपण पाहिलं की एक पीक तुमचं मुख्य पीक जर समजा 6 महिन्याचं असेल आणि त्याच्या दोन्हींच्यामध्ये समजा एक 8-10 फूट अंतर असेल, तर मग मध्ये तुम्ही 3 फुटावर अजून, या 2 इंचामध्ये 6 फूट अंतर असेल तर 3 फुटावर अजून एक 2.5 महिन्याचं पीक करू शकता. मग त्या पिकाच्या आणि मुख्य पिकाच्या मध्ये परत तुम्ही 1 1.25 महिन्याचं पीक करू शकता. तर मग आधी 1.25 महिन्याचं निघून जाईल, तोपर्यंत हे थोडे मोठे होतील. मग 3 महिन्याचं पीक निघून 2.5-3 महिन्याचं पीक निघून जाईल. मग तुमचं मेन जे तुमचं नगदी पीक आहे ते मोठं होईल आणि ते सगळं कॅनॉपी झाकून घेईल. असं तुम्ही कालावधीला मॅनेज करू शकता. जेव्हा ही तूर छोटी होती तेव्हा पूर्ण ज्वारीच या शेतामध्ये, पूर्ण ज्वारी असंच वाटत होतं. ज्वारीनं पूर्ण शेत भरलेलं होतं. आता ज्वारी काढून घेतली तर असं वाटते की इथं फक्त तूर लावलेली आहे. तुरीने पूर्ण, मला वाटते वरच्या पट्टीमध्ये तर 90% जागा भरलेलीच आहे तुरीने. या शेतामध्ये पहिले सोयाबीन होतं आणि सोयाबीन आता निघालेलं आहे. 7 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे मला. तर हे शेत जे आहे हे 1.5 एकर शेत आहे. 1.5 एकरामध्ये 7 क्विंटल सोयाबीन निघून मक्का आहे, मक्याचे काही कणसं आहे, तरी मला 2 क्विंटलपर्यंत मक्का होईल असं मला वाटते अंदाज. आणि आता नियोजन समोरचं असं केलं आहे का एकरभर चणा पेरायचा आणि अर्धा एकर गहू पेरायचा, असं माझं नियोजन केलं आहे मी आणि ते आता पेरणार आहे. मैंने कहा कि हमारा 16,000 का खर्च हुआ और हमने 36,000 का पालक और धनिया किस में बेचा है? 2 तुअर के बीच में, ये तुअर का अंतर रखा हमने 3 फीट. 3 फीट के बीच में कहीं पालक डाला, कहीं मूंग डाला, कहीं धनिया डाला, तो अलग अलग प्लॉट में अलग अलग. तो मूंग की फसल तो अलग ही है, अभी मूंग की फसल का उसका डाटा बनने का है. तो मूंग का भी हमें घर को ज़रूरत है, हमें अपना मूंग चाहिए. मेरे यहाँ 6 परिवार है, उनको मूंग चाहिए. तो हम लोगों ने कुछ भूमि में मूंग लगाया, पालक और धनिया लगाया, वो बेच दिया. उसका मुद्रा के रूप में 36,000 रुपये हमको सिर्फ 2 तुअर के बीच में के बेड़ के ऊपर वो उपज मिली है 4 एकड़ में. अब 4 एकड़ का खर्चा हमारा 16,000 का तो खर्चा कभी का निकल गया. तो हम लोग ऐसी खेती करना चाहते हैं कि जिसका खर्च हमारा तुरंत हमें रिटर्न मिले. तो वो रिटर्न मिलने के हिसाब से ऐसे इंटरक्रॉप. फिर हल्दी हमें अपने घर की खुद की चाहिए, मेरे परिवारों को. तो हमने इसमें ड्राईलैंड फार्मिंग में ही जो बारानी खेती है उसमें हल्दी लगाई है, बारानी खेती में हमने भिंडी लगाई है. की हवामानाचे जे अशक्य बदलसुद्धा घडायला लागलेत. आता बाजाराचे चढउतारसुद्धा अतिशय जास्त गचके देणारे घडू शकतात. त्यामुळे आपल्या शेतीला आणि शेतकऱ्याला एकाच नगदी पिकावर अवलंबून न राहता एकाच शेतात अनेक नगदी पिकं लावायची. एक गेलं तर दुसरी 2 आहेत, दुसरी 2 गेली तर निदान 1 आहे, असा एका तऱ्हेने तो विमा ठरतो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. भास्कराच्या संगे थेंब बिघडला, थेंब बिघडला पर्जन्यची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. ज्ञान ज्योती संगे वात बिघडली, वात बिघडली प्रकाशित झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कीर्तनाच्या संगे टाळ बिघडले, टाळ